काय त्याचा अनुभव कसा होता तुझा त्याच्यावर? सर, तो ज्या पद्धतीने सिनेमा त्याच्या सिनेमात दिसलाय ना, तितकाच चांगला माणूस आहे, तितका सेन्सिटिव्ह आहे आणि तो इतका ग्राउंडेड आहे ना की तो खूप लवकर मर्ज होतो. त्यामुळे त्याचा जो इनोसन्स आहे ना तो कॅच करणं फार आवश्यक होतं आणि त्यानुसार त्याचं कास्टिंग झालं होतं. अत्यंत कम्फर्टेबल करतो समोरच्या क्वालिटीजला तो आणि आमचं बॉन्डिंग पण चांगलं जमलं. असा कुठेच आमच्यामध्ये ऍक्च्युअली कधी कधी दोन हिरोईन्स मध्ये फक्त भांडण होतं असं काही नाही आहे. दोन हिरो मध्ये पण खूप ऍटिट्यूड प्रॉब्लेम होऊ शकतो, पण नितेशचं ते खूप ग्राउंडेड नेचर जे आहे ना ते खूप सपोर्टिव्ह होतं आणि त्याने त्याचा जो तिथे रंगवलेला जो इनोसन्स होतो याच्यामध्ये इतका चांगला पेरला ना की तो असं काही करू शकतो का, म्हणजे कसं काय करणार त्याचा सिनेमात बघा म्हणजे त्याने काय केलेलं आहे, पण हे वाटणारच नाही आणि त्यामुळे एक वेगळाच ट्विस्ट निर्माण होतो. म्हणजे उर्मी का नितेश, नक्की कोण आहे का सायलीच आहे, असे प्रचंड प्रश्न. इतकं खतरनाक सगळं जे काही चित्र आहे ना ते उर्मीच्या माध्यमातून दिसतं. तर एक सस्पेन्स थ्रिलर निर्माण करण्यासाठी नितीशच्या कॅरेक्टरचा, नितीशचा खूप मोठा योगदान. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आहे तुमच्या बाबतीत की बऱ्याचदा चित्रपट निर्मिती करताना